पवित्र अशा सोमवारच्या दिवशी आपल्याच गावच्या पवित्र अशा महादेवाच्या शंकराच्या म्हणजे येडेश्वरच्या आपल्या ग्रामदेवताच्या मंदिराच्या समोर आपण सर्वजण एक भाऊक अंतकरणाने जड अंतकरणाने निवडणुकीला सामोरे जात आहोत. झालेल्या काय काय घटना आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण अजितदादा एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. ते काय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सीमित नव्हतं, जुन्नर आणि पुणे जिल्ह्यापुरतं सीमित नव्हतं. तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत त्याच्या कामाच्या माध्यमातून दादा हे पोहोचलेले आहेत. ठीक आहे, पक्षीय राजकारण, पक्षीय प्रत्येकाचे विचार जरी असले तरी दादा आणि दादांचं जे काही काम आहे त्याची महती आपल्या सर्वांना माहिती आहे आणि प्रत्येक माणूस ते व्यक्त करून दाखवल्याशिवाय राहतो. मी तर म्हणेल की काही नेते फक्त मतं मिळवण्यासाठीच पुढे जातात, काही नेते निवडणुकीच्या काळात फक्त विजय होण्यासाठी पुढे जातात, काही नेते असे असतात की ते एक विचार देतात, समाजाला दिशा देतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा ते समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम करतात. त्याच्यामध्ये एक अजितदादा आपल्याला पाहायला मिळतात. दादाचा शेवटचा शब्द होता, शेवटची विनंती होती की जबाबदारीचं भान ठेवून आपल्या तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी या निवडणुकीला मदत केली पाहिजे. त्यांच्या जाण्याच्या 2-3 दिवस आधी साधारण 23-24 तारखेच्या दरम्यान मी निमगाव सावेला पांडुरंग पवार साहेबांना भेटीसाठी सुद्धा गेलो. त्यांची आणि माझ्या काही चर्चा झाली की आपण निवडणुकीला सामोरं जात असताना कशा पद्धतीने अजितदादांनी हा निर्णय घेतला. अजितदादांनी पण त्यांना फोन केला होता की तुम्ही पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहात, पक्षासाठी, घड्याळासाठी, पक्षाच्या उमेदवारासाठी, पक्षाच्या हितासाठी आम्ही जो काही निर्णय घेतले त्याच्याकरता आपण मागं घ्यावं, पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी दादाने सुद्धा विनंती केली होती आणि ती त्यांनी मान्य सुद्धा केली होती. नंतर आम्ही माघारीच्या शेवटच्या दिवशी 27 तारखेला सकाळी 10 वाजता वळसे पाटील साहेबांच्या बंगल्यावर सुद्धा भेटलो. तो गुलाबशेठ त्याचे साक्षीदार आहे, गुलाबशेठ म्हणून पांडुरंग पवार साहेब, गुलाबशेठ, मी, आम्ही वळसे पाटील साहेब बसलो. वळसे पाटील साहेबांची तब्येत बरी नव्हती. त्यांनी सांगितलं की अशा निवडणुकीच्या काळात, अशा कठीण प्रसंगात मार्ग काढला पाहिजे आणि जबाबदारी म्हणून पांडुरंग पवार साहेबांनी ऐकलं पाहिजे असं वळसे पाटील साहेबांनी पण सांगितलं. ते आमच्यावर एक तासभर बसले होते. त्यानंतर तब्येत बरी नसल्यामुळे आतमध्ये गेले. आम्ही आमची चर्चा केली. ठीक आहे, लोकांशी बोलतो, कळवतो एवढं सांगितलं, पण माघार काही झाली नाही. 27 तारखेला ती मीटिंग झाल्यानंतर मी 12 तांबे मतदारसंघामध्ये म्हणजे आदिवासी भागात दौरा करायला गेलो. तुम्हाला कल्पना आहे की त्या आदिवासी भागामध्ये रेंज नसते. माझ्या फोनला रेंज नव्हती, फक्त जिओच्या फोनला रेंज असते. अजितदादाचा फोन माझ्या ड्रायव्हरच्या बारकूच्या मोबाईलवर आला. तो आता माझ्यावर आहे. मी एका गावामध्ये आतमध्ये होतो आणि त्या दौऱ्यातून मी गाडीत आल्यानंतर ते म्हणले दादाचा फोन आला होता मला. म्हणलं मला द्यायचं ना. ते म्हणलं नाही, ते तुम्ही आतमध्ये पण गेले होते. ते 2च मिनटं बोलले. म्हणलं काय बोलले? ते म्हणजे त्यांनी फक्त विचारलं की पांडुरंग पवारने माघार घेतली का. ते मी सांगितलं नाही घेतली. ठीक आहे म्हणलं. नंतर रात्री जेव्हा मी घरी आलो 10:30-11 वाजता प्रचार संपवून, साधारण 11:45 वाजता दादांचा माझा फोन झाला आणि ते म्हणले अरे मी परवा येऊ का 29 तारखेला. म्हणजे लगेच नका येऊ, जरा थोडंसं उशीर आहे. 1 तारीख ठरली, 2 ठिकाणी सभा घ्यायच्या ठरल्या, 4-4 गटाची एकत्र. कुठं सभा करायची, काय करायची त्याच्या बाबतीत मी बऱ्याचशा लोकांशी चर्चा करत होतो. आणि माळशेत पट्ट्यामध्ये एक सभा आणि बिना खोऱ्यात एक सभा कुठेतरी मध्यवर्ती ठिकाणी घ्यायची असं साधक बाधक ठरलं होतं.
दुसऱ्या दिवशी ही घटना घडली सकाळी. हा धक्का आपला नेता गेलेले नाहीये, हा धक्का आपल्या हृदयामध्ये जो विश्वास होता तो आपण गमावला की काय, अशा परिस्थिती निर्माण झाली. 3 दिवस मी बारामतीला होतो. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी अंत्यविधीला तिथे होतो. अंत्यविधी उरकून रात्री मी नारायणगावला आलो. परत पहाटे 3ला बारामतीला गेलो, कारण मला करमतच नव्हतं. सावडण्याचा कार्यक्रम झाला, मी तिकडेच थांबलो आणि पुन्हा रात्री परत आलो. तर 3 दिवस मी ते पवार कुटुंबाबरोबर होतो. सगळ्यांबरोबर होतो. साहेबांबरोबर होतो. सुप्रियाताई होते, रोहित पवार होते, पार्थ पवार होते, सुनेत्रा वहिनी होत्या, रणजित अण्णा होते, राजेंद्र दादा होते. ते सगळ्यांनी मला सांगितलं की निवडणुकीला उभं राहत असताना, निवडणुकीला सामोरं जात असताना हे जे उमेदवार आहेत ते अजितदादा पवारांनी उभे केलेत. त्या उमेदवाराच्या आणि लोकांच्या पाठीमागे पाय रोवून थांबलं पाहिजे. त्याच्याकरता उद्यापासून सांगाडोंगात नाही पण आपल्या शांततेमध्ये प्रचार करायला आणि त्यांना धीर देण्यासाठी तुला तिथे जावंच लागेल. अशीच जर आव्हानात्मक परिस्थिती असती तर अजितदादा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फील्डवर असले असते. आणि तसं वाक्य काल परवा पवारसाहेब पण बोलले. म्हणून आपल्याला जायला पाहिजे. मी परवा मिटिंग घेतली, काल सावरगाव झाले, कुसूर गटाचा दौरा केला आणि आज तुमच्या समोर इथं आलेला आहे. निवडणुकीमध्ये पुढे जात असताना गुलाब शेठनी सांगितलं की पुढचा उमेदवार कसा लाभाड आहे. जे केलेले काम आहेत तिथे विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने ऐन शेवटच्या 1-2 दिवसामध्ये असे पत्रकं खोट्या रूपाने त्यांनी छापले आणि सगळीकडे प्रसिद्ध केले. सगळं खोटं. त्याची मला काळजी नाही. आपण निवडणूक त्याला हरवणारच आहे. आपल्यामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, तो आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. आजपर्यंत पांडुरंग पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रती सेवा केली, पक्षाने त्यांना खूप मदत केली. मी जरी लहान असलो तरी अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं की 5 वेळा तिकीट त्यांना आपण आजपर्यंत 92-93 पासून दिलेलं आहे. किती वेळा? 5. तर सर्वस्व मलाच पाहिजे किंवा मी नसेल तर आमच्या घरातच पाहिजे. नवीन पोरांनी वरती यायचं नाही का? ठीक आहे, विधानसभेला आम्हाला इतक्या वर्ष बेनकेपणावर विश्वास टाकला. मी आज सगळ्यांसमोर सांगतो, तुम्हालाही सगळ्यांना सांगतो की मीच पुढे आमदार व्हावं अशी माझी इच्छा नाहीये. पण राष्ट्रवादीचा कुठलाही सक्षम कार्यकर्ता पुढे येऊन जर होत असेल तर त्याला आपण आमदार करू. मला नको आहे आणि माझं हे वाक्य कायम आहे. पण जो आजपर्यंत वल्लभ शेठनी घडवलं, पवार साहेबांनी घडवलं, वळसे पाटलांनी घडवलं, अजितदादांनी घडवलं, आपण सगळ्यांनी मिळून घडवलं, ते एकाच्या स्वार्थापायी मोडीत काढायचं का? अजिबात नाही. काल काय भाषण केलं शरद सोनवणे बोरीला, ऐकलं का तुम्ही? कोरोनामध्ये म्हणजे काय काम नाही केले. अहो कोरोनामध्ये काम कमी काळात कामं आणलेली. असं आमदार दमदार आमदार दाखवून द्या अख्ख्या महाराष्ट्रात. तुम्ही सगळ्यात कमी कालावधीत सगळ्यात जास्त कामं आणलेलं एकमेव आमदार आहे महाराष्ट्रात, अतुल शेळके. त्यांनी माझ्यावर टीका करावी त्याच्याबद्दल काय माझं मत नाही. पण त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती बिकट झालेली आहे. अजितदादा नसल्यामुळे ही सगळी घाबरलेली आहे. आता आपलं कसं होईल? आणि अजितदादा गेल्याचं यांना दुःख अजिबात नाही असं ते म्हणतात. आणि त्यांच्या मृत्यूचं सहानुभूतीचं राजकारण करून हे मतं मागतात. आम्ही आमच्या नेत्याच्या नावाने मतं मागतो. तुमच्या एकनाथ शिंदेच्या नावाने नाही मागत आहे. अजितदादा जरी असते तरी त्यांच्याच नावाने मागितले असते. आणि अशा कठीण प्रसंगी एखाद्या जबाबदार आमदाराने अशी भाषा वापरणे हे योग्य आहे का? मी तर सगळीकडे सांगेल, तुमच्या प्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा. नका करू आम्हाला. काय बोलतो, कुठल्या पाचवर तुम्ही गप्पा आणता? आणि ज्या माणसाने केलंय, घडवलंय, अशी भंपक सारखं बोलून आमच्या नेत्याचं आमचं जर आपण तुम्ही असं करत असं कशाला पाहिजे निवडणूक? ठीक आहे, सोडून गेली निवडणूक, पुढची निवडणूक आम्ही लढू. पण असे जर फालतू सारखे बोलत असतील
तुम्ही सगळेजण राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभे राहणार म्हणून तुम्ही इथं जमले, तिची मला कल्पना आहे. पण तुम्ही काय करणार आहे? तुम्ही त्या घरापर्यंत जाणार आहे का नाही? तुम्ही तो विचार मांडणार आहे का नाही? इथं जे काय गोष्टी केल्या ते करणार आहेत का नाही? मला कौतुक करायचं आहे अजितचं. तो ग्रामपंचायतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यावेळेच्या विरोध लढला, विधानसभेला माझ्या विरोध होता, हे होता. पण दादाने इथं कामे केली गेले भावले म्हणून तो आला नाही इथं. ही भावना तुम्हाला प्रत्येकापर्यंत पोहोचवली पाहिजे. नाही तर आम्ही इकडं आणि ते तिकडं म्हणून काही झालं तरी येणारच नाही, असं चालणार नाही. लोकांपर्यंत पोहोचा तुम्ही सगळेजण, लोकांपर्यंत सांगा. या दोन आपल्या ताई अजितदादांनी उभ्या केलेल्या आहेत. कारण अजितदादाच्या निर्णयाच्या विरुद्ध जो जाईल त्याला अतुल बेनके टक्कर देणारच, मग तो किती मोठा असेल. जागा दाखवणार आहे त्यांना. म्हणून आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारे 7 तारखेला मतदान घडून आणावं. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. 4 तारखेला आपण सगळ्या पक्षाच्या लोकांना सांगितलेलं आहे की 4 तारखेला सकाळी 10 वाजता ओतूरच्या मार्केट यार्डला आपण अजितदादांची शोक सभा ठेवलेली आहे. मी जे काय सावडण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो, मी दादांचे त्या पवार फॅमिलीच्या परवानगीने अस्थी आणि त्या अस्थीची राख आणि तो अस्थी कलश माझ्या घरामध्ये मी ठेवलेला आहे. मी परवा पण सांगितलं. तिथं दर्शन घेण्यासाठी लोकांना मी सर्वत्र आमंत्रित करतोय. तुम्ही सर्वजण 4 तारखेला सकाळी 10 वाजता ओतूरच्या मार्केट कमिटीला या. लोकांनाही सांगा, लोकांना येण्यासाठी जर गाड्या लागत असेल त्याची व्यवस्था करा. गुलाब शेट्टी त्याच्या बाबतीत व्यवस्था करतील किंवा तुम्ही सगळेजण मिळून प्रमुख लोक असेल ते तुम्ही ते करा, अशी मला तुम्हाला विनंती आहे. आणि 7 तारखेला हे जे उमेदवार आहेत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, RPIचे आहेत. आणि सत्यशीलदादा शेरकरांनी पण, आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो आम्ही सगळेजण उमेदवारासह, त्यांनी पण सांगितलं की मी तुमच्या पाठीमागे उभा आहे. फक्त कारखाना आणि त्याच्या व्यापापायी ते काही बाहेर पडू शकणार नाही, पण जिथे जिथं मला जी मदत करता येईल ती करण्याचं त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. ते पण आपल्याबरोबर आहे. आणि असं घटना घडल्यामुळं 2 दिवस मी आणि ते पण बरोबर आम्ही बारामतीला आम्ही बरोबरच होतो तिथं 2ही दिवस. म्हणून आपल्या तालुक्याला जर दिशा द्यायची असेल तर अजितांचा विचार हा जिवंत ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्या अनुषंगाने पुढे जाण्याचे पर्याय नाही. बरं, दुसरी एक गोष्ट काय, सुनेत्रताई पवार आता उपमुख्यमंत्री आहे, तर आनंद आहे आम्हाला. काय तर म्हणतो एवढी घायका झाली, कशाला करायचं कारण आहे, 10 दिवस जाऊन द्यायचं होतं. पण एखाद्या पक्षाचा प्रमुख जर गेला, सेनापती जर गेला, तर सेनापतीची रिप्लेसमेंट ही इमिजिएट व्हायलाच पाहिजे. आणि रिप्लेसमेंट होत असताना विधिमंडळ पक्षाचा नेता कोण निवडायचा तो तिथल्या आमदारांचा अधिकार असतो. म्हणून त्यांनी सगळ्यांनी मिळून 1 and only चॉईस सुनेत्राताईचं तिथं निवड केली. ते उपमुख्यमंत्री पद त्यांनी कालच बहुतेक परवा शपथ घेतली. आणि ती शपथ घेत असताना दुःख नाही आणला, टीका टिप्पणी करणं हे सोपं आहे, पण लोकांसाठी पक्षासाठी पुढे जात असताना आपण ते काम करायचं. या DPCच्या माध्यमातून मला दादानी 17 कोटी रुपये दिले, ते मी कुठंच खर्च केले नाही. त्याचे प्रभाव मी इलेक्शन नंतर काढणार. मी दादांच्या जाण्याच्या आधीपासून सांगत की जिथं जिथं मला मतदान होणार आहे तिथंच मी ते पैसे खर्च करणार आहे. त्याचे असे कामं भरपूर केलेले आपण. म्हणून आता दादा जरी आपल्यामध्ये नसले दादा जरी आपल्यामध्ये नसते तर त्यांच्या कामांच्या माध्यमातून आपण ते पुढं तर जाणारच आहोत. आणि दादाला एवढी शक्ती मिळणार नाही, पण त्याच्यातून आपल्याला सावरून पुढं जायला लागेल. ती शक्ती निश्चितच सुनेत्राताईंच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, सुनेत्राताई या एक घरातल्या एक गृहिणी होत्या, म्हणून तिच्या सक्षमतेवर काही लोक होतं, पण मला माहिती आहे की ती अत्यंत सक्षम आहे. आता कल्पनाताई घरातली गृहिणी, तिला सक्षमतेने गावनी पांडुरंग काळेंच्या पुण्याने तिला सरपंच केलं. तिने तिची सक्षमता दाखवली ना, एवढी बोल्ड झाली, एवढी फिरते, एवढे काम करते. सुनेत्राताईंनी बारामतीला टेक्स्टाईल पार्क तिचा होती, स्वतःच्या जीवावर सगळं मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी. आणि ती ज्या पद्धतीने पुढं काम करेल ना
ते निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वैभव आणल्याशिवाय राहणार नाही. आणि मला खात्री आहे आणि विश्वास आहे आणि ते निश्चित प्रकारे होणार आहे की येत्या 1-2 महिन्यामध्येच ठीक आहे. दादाचा विचार होता की आपल्याला राष्ट्रवादी एक करायची. त्यांनी मला पण सांगितलं होतं. अमोल कोल्हेनं आम्ही जेव्हा बसलो की आपण एक होणार आहे म्हणूनच आपण सगळे घड्यावर लढतोय, वेगळे चिन्ह आपण ठेवलं नाही. तर ठीक आहे. तर दादामधला दुवा जरी नसला तरी महिन्याभरात 1.5 महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक दिलाने एक विचाराने पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आणि त्याच पद्धतीने दिशा वाटचाल करणार हे ठामपणे आम्ही तुम्हाला इथं सांगू इच्छितो. मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की 7 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना विजय करा ही माझी विनंती. पलीकडचे घरातले संभाजी चव्हाण पण इथं आलेत. तुमचे कोण नातेवाईक त्या गणामध्ये असतील त्यांनाही सांगा की आपल्याला हा विचार रुजवला पाहिजे, हा केला पाहिजे आणि संभाजीच्या प्रति पण मतदान तिथं चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे एवढी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा 4 तारखेला ओतूरच्या मार्केट यार्डला सकाळी 10 वाजता जो शोकसभेचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय शिवराय.